तर हॅलो गाईज, नमस्कार। तर आम्ही व्हिडिओ काढायसाठी चाललो होतो पण नाही जाऊ शकलो, कारण प्राचीची तब्येत खूप खराब झाली आहे। तिला वॉमिटिंग वगैरे खूप जास्त होत आहे। तर पाहूया काय काय झालं प्राचीला विचारू आपण, कशी तब्येत आहे, काय तब्येत आहे। चला तर प्राची, उठा ना। ते व्हिडिओ स्टार्ट केला मी। काय शोधा? व्हिडिओ काढून राहिलो, आता तुझी तब्येत वगैरे दाखवा लागेल ना, तब्येत नाही म्हणून। तर हॅलो गाईज। हॅलो गाईज। तर आम्ही चाललोच होतो, तर प्राचीची अशी कंडिशन असल्यामुळे आता तुला काय काय प्रॉब्लेम होत आहे? चक्कर येत आहे, उलट्या येत आहे, आणखी डोकं फिरत आहे। तर मित्रांनो, अशी कंडिशन झाली प्राचीची। तर आता व्हिडिओ काढायची का नाही, असंच काढू ना। उद्या दवाखान्यात गेल्यावर दवाखान्यात कसा काढायचा? अशाने कसं चालणार? लवकर बरे व्हाय, थोडासा कॉमेडी व्हिडिओ टाका लागेल ना आपल्याला। मग कसं? उद्यापासून काढू। उद्यापासून? ठीक आहे, उद्यापासून काढू। आता उद्या बघू काय होते काय नाही। मला तर नाही वाटत का उद्या तब्येतीची चांगली राहील, उद्या काढायसाठी येईल। अरे चलो भागो। बरं वाटतं? पोट दुखत आहे? तर असं झालं मित्रांनो, खूप तब्येत तिची खूप वॉमिटिंग चालूच आहे। उद्या आता दवाखान्यात जातो, नाही तर आज चालायचं का काय? आज गेलो थोडंसं बरं वाटेल ना। अंग खूप गरम झालाय। हेच प्रॉब्लेम आहे, तिची तब्येत कवा ठीक होते कवा म्हणजे आम्ही व्हिडिओ काढायला जातो तेच टेन्शन आलाय। आणि घरी पण असं आहे का, मी एकटाच, प्राचीन आम्ही दोघंच राहतो, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम जाते सगळं काही करायला, म्हणजे नाही करू शकत। कंडिशन अशी आहे का दोघं आहे, मम्मी पप्पा तिकडे राहते, हिचे मम्मी पप्पा दिल्लीला राहते, त्याच्यामुळं हे कंडिशन असल्यामुळं कसं होत नाही। आणि आता असं घरचं मला सगळंच करावं लागते, कामं घरचे मलाच करावं लागते। आता हिच्याकडून काही नाही झालं तर मलाच करावं लागेल सगळं। तर उद्या दवाखान्यात नेल्यानंतर होऊन जाईल ठीक, एवढं तर काही प्रॉब्लेम वाटत नाही। डोकं वगैरे तिचं खूप दुखत आहे ना ते, पोट पण दुखत आहे, चक्कर येत आहे। आणि मला एवढं समजत नाही ना, मला जर समजलं असतं तर काही समजून नाही राहिले काय झालं आणि काय नाही। काही गुड न्यूज आहे का प्राची? मग काही असेल तर सांग बा। हसून राहिले, काहीतरी हाय, तर काहीतरी हाय वाटते नाही? तर असं आहे गाईज, त्यामुळं आम्ही व्हिडिओ काढायसाठी नाही गेलो। आता हिला काय खायला द्यावं, काय करून द्यावं, काय करून द्यावं तुला? स्वयंपाक काय करू? काहीच नाही म्हणजे जेवण नाही? फ्रूट आणू का? काय आणू फ्रूट मध्ये? घाम पण खूप फुटत आहे, फॅन लावू का? नाही, फॅन पण नको लावू म्हणते, असे ना कसं चालणार? दाबून देतो मस्त। काय राजा, एवढी चांगली कॉमेडी करणारी बायको आज अशी आहे? सगळ्या लोकांना असं होते ना। बॉडी दाबून देतो। तर काही तुम्हाला अजून आमची लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सगळं सांगणार आहे, आमच्यासोबत काय घडलं, कसं आम्ही या परिस्थितीतून गुजरलो, कसं काय झालं आमच्यासोबत, कशी काय कंडिशन होती, काय होती, सगळं सांगणार मी। एक व्हिडिओ बनवणार की आमची सुरुवात कशी झाली, काय झालं। तर तुम्हाला आमच्याबद्दल काय जाणून घ्यायचं आहे ते तुम्ही कमेंट करू शकता, आम्ही त्याचा व्हिडिओ काढून देऊ। आणि कुठून बघत आहे आमचा व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं नाव आणि गावाचं नाव। तर मित्रांनो,
तुम्हाला काही प्रश्न येत असेल की यांनी कसं काय यांचं डिसिजन घेतलं, कसे काय व्हिडिओ काढले, कसं काय एवढं लाईव्हचं सगळं हे केलं, कारण की एवढ्या लहान वयामध्ये, तर तुम्ही इंस्टाग्रामला मला मेसेज करा. त्याबद्दल मी व्हिडिओ बनवतो यूट्यूबवर आणि ते अपलोड करतो. मग तुम्हाला माझी जी माहिती आहे ती पूर्ण मिळून जाईल. पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला खूप सपोर्ट द्या, कारण की या कंडिशनमध्ये आता तर व्हिडिओ खूप बनवणं खूप प्रॉब्लेम जाते. तर इंस्टाग्रामवर मध्ये तर आम्ही डेलीच टाकतो आणि याच्यावर पण डेलीच व्हिडिओ येणार. तर मित्रांनो, आमचे कॉमेडी व्हिडिओ जास्ती नाही येणार, कारण आता अशी कंडिशन असल्यामुळे जास्त आम्ही व्हिडिओ नाही काढू शकत. तर आम्ही डेली व्लॉग टाकणार, आमचं जे डेलीचं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता का कसे व्हिडिओ पाहिजे, काय पाहिजे ते बोलू शकता. तर प्राची उठली आहे, आता माझ्या पाय दाबून देत आहे ना, पाय दाबून देत ना. आता बरं वाटतंय? नाही वाटत? कधी तर मग चालेल लवकर जाऊन व्हिडिओ काढाले. नाही, बरंच नाही वाटत आहे, काय म्हणणार आहे का नाही. तर मित्रांनो, मी हा ब्लॉग इथंच संपवून देतो. काल आम्ही मंदिरात गेलतो. कालचं मंदिरातलं झाल्यानंतर काल आमचे खूप झगडे पण झालते. तर आता ते झगडे वगैरे सॉल्व्ह झाले, कारण की प्राचीची तब्येत खराब झाली तर काय झगडे करणार, तिची परिस्थितीच नाही तशी झगडे करायची. त्यामुळे हा ब्लॉग काही नाही, डोकं खातं, दिमाग खराब करून राहिली, करू शकते म्हणते. त्यांना बोल दे ना, कधी तर बोलायचा चान्स आहे, तुझ्यासोबत बोलत बसू का नुसतं. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथंच संपवतो आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही एवढी मेहनत करा, लाईक द्या आणि आमचा व्हिडिओ आता उद्यापासून आम्ही डेली ब्लॉग टाकणार. काय करणार, कसं डेली रुटीन टाकणार, कसं काय करणार, प्राचीचे झगडे, आमचे दोघांचे झगडे, काय काय होणार आहे का नाही. झगडे करशील ना माझ्यासोबत, मला काम करायला, आता हे काम करायला लावून मला प्रत्येक गोष्ट आहे. तर तुम्ही प्लीज सपोर्ट द्या. तर टेक केअर, बाय बाय.